नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस महानगर। तो आइए शुरुआत करते हैं आज की कुछ खास खबरों से। कल्याण परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल झेंडे के मार्गदर्शन में खड़कपाड़ा पुलिस ने गांजा तस्करी प्रकरण में मादक पदार्थ बेचने वाले 17 आरोपियों के खिलाफ महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम के तहत बड़ी कार्रवाई की है। यह कार्रवाई ठाणे पुलिस आयुक्तालय अंतर्गत अब तक की सबसे बड़ी कार्रवाई मानी जा रही है। इस उल्लेखनीय सफलता के लिए दैनिक पुलिस महानगर के वरिष्ठ पदाधिकारी और संपूर्ण टीम ने पुलिस उपायुक्त अतुल झेंडे के कार्यालय में जाकर उनका अभिनंदन किया। इस अवसर पर कार्यकारी संपादक प्रकाश संघपाठ सह संपादक चंद्र प्रकाश मौर्य, क्राइम रिपोर्टर सुधीर गुर्जर और पुलिस महानगर के विशेष प्रतिनिधि महेंद्र उर्फ अन्ना पंडित आदि उपस्थित थे। सभी ने मिलकर उनका अभिनंदन किया और उनकी आगे की सफल कार्य यात्रा के लिए दैनिक पुलिस महानगर की ओर से हार्दिक शुभकामनाएं एवं मंगल कामनाएं दी। निश्चितपणे आता जी मोक्काची कारवाई झालेली आहे एनडीपीच्या गुन्ह्यामध्ये हे आपल्या ठाणे अंचलामधली पहिली कारवाई आहे आणि ज्या प्रकारे अंमली पदार्थाचे एनडीपीचे ड्रग्ज असतील याविषयी जे आपण बघतो की तरुणाई ज्याच्याकडे ज्या पद्धतीने आकर्षित होत आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती कुठं रोख लावणं आवश्यक आहे, त्याचा भाग म्हणून आपण ही कारवाई केली आहे। आणि आपण पाहत असाल की मागच्या वर्षभरापासून या सगळ्यांच्यावरती आपण कारवाई, एमडी असो, गांजा असो, चरस असो, या सगळ्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत। आणि त्याच्याच एक कारवाईचा भाग म्हणून आपण विशाखापट्टणम पर्यंत जी काही साखळी होती, चेन होती, पूर्ण ऑर्गनाइज क्राईम सिंडिकेट यात काम करत होतं, त्यावरती आपण ही मोक्काची कारवाई केलेली आहे। निश्चितपणे भविष्यात सुद्धा आता जे काही असे व्यवसाय करणारे आणि या व्यवसायातून त्यातून काही आर्थिक प्राप्ती होत आहे अशा सगळ्या लोकांच्यावरती आमची नजर असून त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। सर, या संदर्भात जे विषय जोडून आहे कारण हा विषय हा अंमली पदार्थ विषय हा खूप महाराष्ट्रात खूप म्हणजे प्रमाणात फोफावलेला आहे आणि याच्या तरुणाई बिघडते आहे। तुमचा तरुणाईच्या बाबतीत तुम्ही आयकॉनच आहे, म्हणजे तरुणाईसाठी जो माणूस तुम्हाला मानलं जातं, तर यात आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पिढीला संदेश आपण तेच त्याच्यामध्ये मी देऊ शकतो की अशा कोणत्याही व्यसनाधीनपासून आपण दूर राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या करिअरच्या बाबतीत आपल्या याच्या बाबतीत फोकस राहिलं पाहिजे। हे असे काही जे आपल्याला डिस्ट्रॅक्ट करू शकतात असे काही गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे। कारण का आपण ज्यावेळेस कॉलेजमध्ये असतो, ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो, अशा वेळेस आपण कुठेतरी याच्या व्यसनाधीनकडे आपण तरुणाई वळते, अशा प्रकारचं काही घटना आमच्या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना असं आव्हान राहील की चांगल्या गोष्टीला फॉलो करा, असे कोणतीही गोष्ट जी आपल्याला आपल्या ध्येयापासून बाजूला असेल त्यापर्यंत जाऊ नका, सगळ्यांना माझं आव्हान राहील। आता ही जी घटना आहे या अंमली पदार्थाच्या संदर्भात ठिकठिकाणी आता गुटखा या सगळ्या प्रकार मिळायला लागलेले आहेत। तरुण व कोणतेही हे सध्या छोटे मोठे धंदेवाले आहेत, यांचा हा गैरवापर करतायत, लहान मुला व्यसनाधीन होत आहेत, शालेय विद्यार्थी असू देत का असू देत, या बाबतीत आळा त्याच्या पुढे तुमची कठोर भूमिका काय राहील या संदर्भामध्ये? नाही, सगळ्या बाबतीमध्ये इव्हन स्कूल कॉलेजच्या बाहेर सुद्धा कोणत्याही प्रकारचं तंबाखूजन्य पदार्थ विक्री करता बंद आहे। आपण कोपटाच्या अंतर त्यामध्ये केसेस करत असतो आणि कोणत्याही ठिकाणी गुटखा असेल किंवा कोणत्याही प्रकारचा असेल ही प्रतिबंधक पदार्थ आहेत आणि त्याची विक्रीला पूर्णपणे बंदी आहे। अशा प्रकारे पुढे असेल तर आम्ही त्यावर नक्की कारवाई आमची चालू असेल। तर काल आपण 17 आरोपी जे पकडले आहेत, म्हणजे त्या कारवाई केलेली आहे, त्यापैकी किती आरोपी आतापर्यंत पकडले गेले? त्यापैकी 17 पैकी 13 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत। 4 आरोपीचा आमचा 2 शोध चालू आहे, त्यांना सुद्धा आमची टीम त्यामध्ये लवकर त्यामध्ये पकडेल। हे होते कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सन्माननीय अतुल झेंडे सर, जे तरुणाचे आयकॉन आहेत आणि संवेदनशील जे व्यक्ती आहेत किंवा समाजात मध्ये जे नागरिक संवेदनशील आहेत त्यांच्या प्रती यांची संवेदनशीलता खूप चांगली आहे आणि यांच्या म्हणजे कार्यकिर्दीमध्ये अनेक चांगल्या घटना घडलेल्या आहेत आणि त्यातलीच हे जे 17 आरोपींवरती कारवाई केलेली आहे ही ठाणे पोलीस आयुक्तालयाची पहिली कारवाई आहे आणि यांचा जो आलेख आहे तो असा उंचाच राहू दे, याबद्दल आमच्या दैनिक पोलीस महानगर त्यांना शुभेच्छा आहेत। धन्यवाद सर। अब तक की खबरों में बस इतना ही। ऐसे ही खबरों के लिए बने रहें हमारे साथ। तब तक के लिए नमस्कार।